इनरव्हील क्लब व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड व औदुंबर ज्येष्ठ नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजमाता जिजाऊ यांची जयंती वंदनाताई वानखेडे यांच्या निवासस्थानी गेल्या 40 वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे व आज राजमाता जिजाऊ जयंती ही त्यांच्या घरी साजरी करण्यात आली आहे। जिजाऊ जयंती निमित्त स्वामी विवेकानंद जिजामाता सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून त्यांच्या प्रतिमासारखे त्यांना बसून त्यांचे एक प्रतिकात्मक रूप आज जयंती निमित्त समोर दर्शवले आहे। राजमाता जिजाऊ ह्या धडाडीच्या राजमाता होत्या व त्यांनी आज आपल्या आयुष्याचा पूर्ण रणगाडा चालवला व समोर आले। आज प्रत्येक महिलेने प्रत्येक कार्यक्षेत्रासमोर असणे गरजेचे आहे असे कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष कुसुम गिरी यांनी सांगितले। तसेच डॉक्टर प्रियंका दुधे यांनी म्हटले की आज राजमाता जिजाऊच्या लेकी ह्या प्रत्येक कार्यक्षेत्रात अग्रेसर आहे। महिलांना आयुर्वेदासंबंधी माहिती दिली, महिलांनी आपली दिनचर्या हे वेळेनुसार ठेवावी याबद्दल मार्गदर्शन केले। तसेच महिला नियमित गॅस शेगडीचा आणि गॅसचा वापर करतात त्याबद्दल सुरक्षितता बाळगण्यासाठी राणी तुरी यांनी याबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुसुम गिरी, प्रमुख पाहुणे पत्रकार सविता चंद्रे, डॉक्टर प्रियंका दुधे मॅडम, वंदना वानखेडे होत्या। जिजाऊ जयंती निमित्त पर्यावरणाविषयीची माहिती प्राध्यापिका डॉक्टर जयमाला लाडे यांनी दिली आणि जयंती निमित्त एक झाड लावून जयंती साजरी करण्यात आली। तसेच प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा शिंदे आणि भाग्यश्री कदम आम्ही जिजाऊच्या मुली या गाण्यावर नृत्य सुद्धा सादर केले। सूत्रसंचालन माधुरी देशमुख यांनी केले तर आभार उषा तास्के यांनी मानले। या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या आशाताई देवसरकर, प्रीतीताई धामणकर, सरोजिनी मांडवगडे, सुनंदा कदम, शीला कदम, शीतल धोंगडे, वर्षा चिरडे, प्रतिभा मालपे, कल्याणी बोंपिलवार, सविता धोंगडे, वंदना मरसूळकर अशा अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या। प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला पहिलं पाऊल टाकायला हवं। मी शिक्षण घेण्याकरता तयार झाले आणि माझं शिक्षण सुरू झालं। एक पे, बे दोन्ही चार, पे त्रिक सहा, काना, मात्रा, विलंटी, आकार, उकार, ध्यास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले। आणि अशाच 1 जानेवारी शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाली। आम्ही तर हे केले पण समाज मात्र धर्म बुडाला करू लागला। मला सांगा, एका सर्वसाधारण मानवाने शिक्षण घेतल्यामुळे धर्म बुडतो का? इतका तक्रार असतो तो धर्म? माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस? माणसाच्या प्रगती आणणारी प्रत्येक धुरा ती तरंगली का किंवा बुडाली का? आम्हास त्याचा काय उपयोग? आमचं जगणं आणि मरणं चित्रांच्या लेकरांच्या उन्नतीसाठीच होतं। या जीव होती, हानी होती, अपमानही होता, पण उद्याचा सूर्य घडवण्यासाठी आम्हा अभियंत्यांचा संसार होता। आम्ही त्यासाठीच ते बांधले गेले होतो। क्या बात है।